नमस्कार. पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत. पोलीस भरती न्यू अपडेट महाराष्ट्र आणि अखेर पोलीस भरतीचे अर्ज करण्याची तारीख जाहीर झालेली आहे. तर कोणत्या तारखेपासून अर्ज करायचे आहे, तसंच अर्ज करत असताना कोणती डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत किंवा कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत, ती सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजे पोलीस भरती डॉक्युमेंट लिस्ट याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जी काही माहिती देणार आहे ना, ती अधिकृत अशी माहिती आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GSTच्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे आणि पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम या कोर्समधून तुमचा कव्हर होणार आहे. आणि पोलीस भरतीचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. तर या ठिकाणी पहा, ज्या वेबसाईटवरून आपल्याला अर्ज करायचा आहे ना, त्या वेबसाईटवर दिलेली माहिती पहा की भरतीचे नियम, सूचना आणि शासन निर्णय, अर्ज सुरू होण्याची तारीख. आता ही तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर कोणत्या तारखेपासून अर्ज सुरू होत आहेत, तर 7 ऑक्टोबर 2025 या तारखेला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे, तर 7 नोव्हेंबर 2025 रात्री 12 वाजता. तर अर्ज सुरू होत आहे 7 ऑक्टोबर 2025 आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 7 नोव्हेंबर 2025 आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे 7 नोव्हेंबर 2025. आता त्याच्यानंतर पहा की अर्जासाठी सूचना इथं दिलेल्या आहेत, त्यांनी जाहिरात इथं दिलेली आहे, महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि नवीन नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे. आता फॉर्म भरत असताना कोणकोणती डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवावी लागणार आहेत, ती माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला देत आहे आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण पोलीस भरतीसाठी कोणती डॉक्युमेंट्स लागतात त्याची यादी पाहूयात. तर या ठिकाणी पहा, जी डॉक्युमेंटची यादी आहे ती अशी आहे की पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जन्माचा दाखला असावा. आता जन्माचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर 10वी आणि 10वी किंवा 12वीची जी सनद असते ना, त्याच्यावर सुद्धा जन्माचा उल्लेख केलेला असतो, ती सुद्धा चालेल. त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागेल. आता ही वरची जी 3 डॉक्युमेंट्स आहेत ही सर्वांसाठी असतील, ओपनसाठी असतील आणि खालची जी डॉक्युमेंट्स आहेत ना, ती जे विद्यार्थी कॅटेगरीमधून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी लागणारी आहेत पहा. आता त्याच्यामध्ये पहा, कास्टमधून जर अर्ज करणार असाल तर जातीचं प्रमाणपत्र लागेल. त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्रसुद्धा लागेल, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर MACIT पास असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे. जर कोणी खेळाडू कोट्यामधून अर्ज करणार असेल तर खेळाडू प्रमाणपत्र लागेल. जर कोणी OBCमधून अर्ज करणार असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल. प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र लागणार आहे पहा. भूकंपग्रस्तांसाठी भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. पोलीस पाल्य जर कोणी असेल तर त्यांना पोलीस पाल्य असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. अनाथाबाबतचे प्रमाणपत्र लागेल. अंशकालीन प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर EWSमधून अर्ज करणाऱ्यांसाठी EWSचं सर्टिफिकेट लागेल आणि NCC प्रमाणपत्र यासारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. तर अशा पद्धतीनं अखेर 2025ची पोलीस भरती 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सर्वांना भरतीसाठी बेस्ट ऑफ लक. या वर्षी पोलीस होऊन स्वतःचं आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा. सगळ्या भावड्यांना आणि ताईंना माझ्याकडून परत एकदा बेस्ट ऑफ लक. छान जोमाने तयारी करा, चांगला अभ्यास करा. थांबूयात. धन्यवाद.